मोदी सरकारकडून नारी शक्ती वंदन सुधारित अधिनियम विधेयक संसदेत आणण्याची जोरदार तयारी सुरू आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी एनडीए आणि विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत महत्त्वाची चर्चा केली। या प्रस्तावामुळे देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होणार आहेत। पोलिसांनाही धक्काबुक्की। 2021 ची जनगणना लांबणीवर पडल्याने सरकार 2011च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची फेररचना करण्याचा विचार करत आहे। यामुळे जनगणना आणि परिसीमन प्रक्रियेची वाट न पाहता महिला आरक्षण लवकर लागू करता येईल। दक्षिण भारतीय राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात आणल्यामुळे त्यांच्या जागा कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। मात्र नव्या प्रस्तावानुसार प्रत्येक राज्याच्या लोकसभेतील टक्का पूर्वीसारखाच राहील, फक्त एकूण जागांमध्ये 50% वाढ होईल। यामुळे उत्तर आणि दक्षिण भारताचा समतोल राखला जाणार आहे। महिलांसाठीच्या आरक्षित जागा ठरविण्यासाठी लॉटरी सिस्टीम वापरण्याचा प्रस्ताव आहे। दर तिसरी जागा महिलांसाठी आरक्षित असू शकते। या बदलांमुळे हिंदी भाषिक राज्यांमध्ये विशेषतः यूपी बिहार खासदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। विशेष अधिवेशन किंवा मुदतवाढ। सरकार याच आठवड्यात किंवा या संसदेच्या अधिवेशनात हे विधेयक आणण्याची शक्यता आहे। गरज पडल्यास विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते किंवा चालू सत्राची मुदत वाढविली जाऊ शकते। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।